हे दादांनी विचार करू नये आणि बिनधास्तपणे माणसं उभे करावेत। म्हणून आता जो कोणी उमेदवार ते दादा देतील त्या उमेदवारासाठी आम्ही स्वतःच्या खर्चानं प्रचार करण्याच्या आम्ही मनस्थितीमध्ये आहोत। प्रचार करायसाठीची जबाबदारी दादांनी आमच्याकडे आता दिली पाहिजे या भूमिकेमध्ये आम्ही आलेलो आहोत। कारण की उमेदवारी तर आता सोडून द्या, आजपासूनच आम्ही आता ह्या कामाला लागणार आहोत। परंतु समाजासाठी, समाज एकत्र होणं, समाजासाठी काम करणं, समाजासाठी विजय मिळवणं, समाजासाठी आरक्षण मिळवणं, निवडणुकीत गेल्याशिवाय आणि सत्ता मिळवल्याशिवाय आणि कायदे मंडळामध्ये माणसं गेल्याशिवाय आपल्याला खरा हा न्याय मिळणार नाही। या परतूरमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे। आता ह्या चळवळीच्या सर्व आंदोलकांनी विचार केला पाहिजे आणि काही विद्यार्थी आता नव्यानं त्याच्यामध्ये सामील झाले आणि त्यांना ते फायदे मिळत आहेत। आज माननीय मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्याच्या संदर्भात तातडीची बैठक इथं संभाजीनगर जिल्ह्याच्या साठी घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये भरपूर असं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी आणि मोठी जबाबदारी संभाजीनगर जिल्ह्याच्यासाठी त्यांनी जबाबदारी दिलेली आहे आणि जालना जिल्ह्याची जी बैठक आहे ती 5 वाजता त्यांनी ठेवलेली आहे आणि अशा पूर्ण मराठवाडाभर त्यांनी आज आदेश दिले की बा नारायणगडावच्या ज्या दसरा मेळाव्याला भूतोन भविष्यती अशी गर्दी तिथे जमा झाली पाहिजे, मराठा बांधव तिथे जमा झाले पाहिजेत असे आदेश त्यांनी आजच्या ह्या बैठकीमध्ये दिलेले आहेत आणि म्हणून आजपासूनच आम्ही आता ह्या कामाला लागणार आहोत। जर आपण पाहिलं तर येणाऱ्या काही दिवसांमध्येच आचारसंहिता आणि विधानसभेच्या निवडणूक सुद्धा लागणार आहेत, या गोष्टीकडे कसं पाहतो? विधानसभेच्या जरी निवडणूक असल्या तरी ह्या निवडणुकीच्या संदर्भात निर्णय होणं अजून बाकी आहे आणि ह्या निर्णय बाकी असल्यामुळे बऱ्याच तिथं उमेदवारीसाठी अर्ज आलेले आहेत आणि अर्ज आलेले असताना दादाची मोठी अडचण अशी झाली की कोणाला उमेदवारी द्यावी आणि अशा परिस्थितीमध्ये मग ही मोठी अडचण होऊन बसली असल्यामुळं आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये काही लोकांनी स्वतः उमेदवार दाखल केलेले आहेत। मी या प्रसंगी आपल्या मार्फत सांगू इच्छितो की उमेदवारी तर आता सोडून द्या, आम्ही आता दादा जी आम्हाला जबाबदारी देतील, आम्हाला आमच्याकडे प्रचार करायसाठीची जबाबदारी दादांनी आमच्याकडे आता दिली पाहिजे या भूमिकेमध्ये आम्ही आलेलो आहोत। कारण गेलं वर्षभर झालं या आंदोलनाचा प्रचार आम्ही पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये परतूर विधानसभा मतदारसंघातील परतूर, मंठा, शेवली या भागामध्ये पूर्ण गावाचे गाव आम्ही पिंजून काढलेले आहेत आणि ही दादाची चळवळ ही बंद पडू दिली नाही। म्हणून आता जो कोणी उमेदवार ते दादा देतील त्या उमेदवारासाठी आम्ही स्वतःच्या खर्चानं प्रचार करण्याच्या आम्ही मनस्थितीमध्ये आहोत। नक्कीच आपण जर पाहिलं तर पाटील नेहमी आवाहन करतात की स्टार प्रचारक म्हणून काम करायचं, त्या पद्धतीचं धोरण तुम्ही राबवणार आहात का? बिलकुल बिलकुल, त्यांचंच अनुकरण करून माझी सुद्धा तशीच मनस्थिती झालेली आहे। मी जरी उमेदवारीसाठी अर्ज दिलेला असला तरी आता त्याच्यामध्ये काही एवढं काही महत्वाचं नाही, परंतु समाजासाठी, समाज एकत्र होणं, समाजासाठी काम करणं, समाजासाठी विजय मिळवणं, समाजासाठी आरक्षण मिळवणं ही बाब महत्वाची आहे। म्हणून आम्ही आता जसं निस्वार्थपणे गेल्या वर्षभरामध्ये ह्या आंदोलनामध्ये आहोत तसंच इथून पुढे सुद्धा आम्ही राहू असं मी आपल्याला सांगू इच्छितो। पण काही कार्यकर्त्यांची इच्छा आहे की निवडणुका लढवल्या पाहिजे कारण की सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही, या गोष्टीकडे कसं पाहतो? तो तर भाग महत्वाचाच आहे। निवडणुकीत गेल्याशिवाय आणि सत्ता मिळवल्याशिवाय आणि कायदे मंडळामध्ये माणसं गेल्याशिवाय आपल्याला खरा हा न्याय मिळणार नाही। निवडणूक म्हटलं की राजकारण येतं, राजकारण म्हटलं की गट पडतात, हे राजकारणाचा आणि गटाचा भागच आहे। हे दादांनी विचार करू नये आणि बिनधास्तपणे माणसं उभे करावेत आणि हार जीत हा कुस्तीचा आणि मोठ्या पैलवानाचा एक भाग असतो आणि हार जीतला ह्या त्याच्याकडे पाहिलं नाही पाहिजे दादांनी आणि माणसं हे टाकलेच पाहिजेत आणि निवडून आलेच पाहिजेत। पूर्ण 288 मतदारसंघामध्ये हे सीट लागू शकतात, नाहीतर बहुमत तर आहेच आहे। नाही काय गेलं तर 30-40-100 लोक तर आमचे मराठा समाजाचे हे निवडून तिथं येणारच आहेत आणि म्हणून हे सवग एकटे दादांनी सवगी करून सोडलेलं ह्या सरकारला आणि जर 25-30 जर आमदार जर निवडून आले मराठा समाजाचे तर यांना झोपा सुद्धा येऊ देणार नाहीत, अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ह्यासाठी दादांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे। परतूर मंठा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, काय सांगा? परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये जशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे तशीच परिस्थिती परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। या परतूरमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे, प्रचंड अव्यवस्था बोकाळलेली आहे। कर्मचारी हे सर्व सत्ताधारी पक्षानं वेठीस धरलेले आहेत। आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जर एखाद्या मराठा समाजाचा जर प्रश्न घेऊन जायचं म्हटलं तर ते तहसीलदार असो, SDM असो, BDO असो हे खूप त्रास देतात। छोटा कार्यकर्ता असो त्यालाही त्रास देतात, कुठलंही काम ते करत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या मराठा समाजाचा तिथं दबाव गट असणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून सर्व जे काही आंदोलक आहेत ह्या सर्वांनी मिळून तिथं एक शक्ती तयार केली पाहिजे प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि निवडणुकीचा भाग नंतर आहे, परंतु ही शक्ती तयार झाली पाहिजे। सर्वांनी एका हाकेवर त्या पंचायत समितीला, नगर परिषदला, त्या
तहसीलला जमा झालं पाहिजे आणि यांना वेठी धरलं पाहिजे. नसता हे एकाच माणसाचं काम करतात, वेगळ्याच पद्धतीने हे काम करतात आणि प्रचंड असा भ्रष्टाचार ह्या प्रत्येक मतदारसंघामध्ये माजलेला आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून आता ह्या चळवळीतल्या सर्व आंदोलकांनी विचार केला पाहिजे. मागच्या काही काळामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलं होतं. कशा संदर्भात केलं होतं आणि नेमकं काय होतं? विद्यार्थ्यांना शासनातर्फे प्रचंड अशा त्या सवलती आहेत, परंतु त्या सवलती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. म्हणून आम्ही परतूर विधानसभा मतदारसंघ एक अभियान राबवलं की या शिष्यवृत्त्या काय काय सवलती आहेत या सर्व जाऊन त्या कॉलेजमध्ये त्या शाळांमध्ये जाऊ सांगितल्या आणि त्याच्यामध्ये जागृती झाली. सारथी संस्था असो किंवा अजून काही शिष्यवृत्त्या असो, याच्या माध्यमातून ज्या मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या आहेत, सवलती आहेत, ह्या विद्यार्थ्यांना आम्ही माहीत करून दिल्या आणि प्रचंड असा त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना झालेला आहे. आणि काही विद्यार्थी आता नव्यानं त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि त्यांना ते फायदे मिळत आहेत. नक्कीच आता जरांगे पाटलांनी नारायणगडाची सभा आयोजित केली. काय वाटतं बरं, किती समाज बांधव येतील? भूतोन भविष्यती गेल्या वर्षीची जी सभा झाली होती आंतरवाली सराटी इथे, त्याच्याही पेक्षा जास्त मराठा बांधव ह्या नारायणगडावर येतील. कारण तिथं जागा मोठी आहे, व्यवस्था खूप आहे आणि हा धार्मिक सण आहे. आणि या धार्मिक सणामुळे ही पहिली वेळ असणार आहे की आपल्या ह्या नारायणगडावर मराठा समाजाचा दसरा मेळावा होत आहे. आणि ही घटना जी आहे फार महत्वाची आहे आणि ही व्हायला पाहिजे. इतिहासामध्ये, मराठ्याच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना इथं होत आहे. धार्मिक विधीसाठी दसऱ्याच्या विजयी दसऱ्यासाठी एकत्र मराठा समाज येत आहे आणि म्हणून ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. आणि हा इतिहास इथं दादाच्या साक्षीनं नारायणगडावरती, नगद नारायणगडावरती हा कोरला जाणार आहे.